महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत। काय आहेत त्यांच्या मागण्या आणि या मागचं सत्य काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी पल्लवी, स्वागत आहे तुमचं इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये। पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। यावेळी त्यांची मागणी स्पष्ट आहे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा 45 दिवसांनी पुढे ढकलावी। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की नवीन अभ्यासक्रमामुळे त्यांना पुरेसा वेळ मिळालेला नाही। जुना अभ्यासक्रम आणि नवा अभ्यासक्रम यामध्ये झालेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला आहे। आम्हाला अभ्यासासाठी वेळ हवा आहे, एवढंच मागतोय आम्ही, असं म्हणत अनेक विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे। आयल्यानगरून मी आंदोलनास्थळी पोहोचलेलो आहे। तर आमची मागणी हीच आहे की कंपनीच्या जागा खूप कमी आलेल्या आहेत। फक्त दुसरा मुद्दा असा आहे की राज्यसेवेची परीक्षा ही पुढे ढकलली पाहिजे। तर सरकारने 2 वर्ष कंबाईन संपत आहे, तर फक्त तुटपुंज्या 480 जागा काढलेल्या आहेत। तर PSI STI SOSRच्या हजारो जागा रिक्त असतानाही फक्त 480 जागेची जाहिरात काढलेली आहे। तर 3 लाख विद्यार्थी एक्झाम देतात सरासरी, आणि त्यासाठी फक्त 480 जागा। तर हा रेशिओ कुठे मॅच होत नाहीये। तर जागा रिक्त असून सुद्धा हा कमी जागा खूप कमी काढलेल्या आहे। आणि याच्या अगोदर फक्त 481 PSIचे मागणीपत्र असताना फक्त 244 जागा आलेल्या आहेत। तर माझी सरकारला हीच विनंती आहे की हजारो जागा रिक्त असून सुद्धा फक्त 480 काढलेल्या आहे, तर तुम्ही कमीत कमी 1000 जागा तरी वाढ केली पाहिजे PSI STI SOची। तर ही आमची रास्त मागणी आहे। हा सर, तुम्ही का बसले इथं अभ्यास सोडून? काय मागणी? सर, आमचे 2 मुद्दे आहेत। आम्ही संवैधानिक इथे बसलेलो आहोत। एक तर राज्यसेवा मुख्य परीक्षा ही पुढे गेली पाहिजे, आणि दुसरा मुद्दा म्हणजे आमच्या कंबाईनच्या जागा वाढ झाली पाहिजे। कंबाईनच्या जागा खूप कमी आलेल्या आहेत। PSIच्या जागा 441 जागेत मागणीपत्रक आयोगाला गेलेलं आहे, तरी फक्त 216 जागा आलेल्या आहेत। फक्त त्या जागा वाढ व्हावी हीच आमची संविधानिक मागणी असेल, आणि जोपर्यंत जागा वाढ होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। माणूस कशासाठी बसले, काही तर प्रॉब्लेम झाला असेल। आता राज्यसेवेचं बघा सर, त्याच्यात खूप तांत्रिक वगैरे आले आहे, खूप स्टुडंट वगैरे खूप दिवसापासून अभ्यास करत आहे, लास्ट ऑब्जेक्टिव्ह एक्झाम वगैरे आहे। तर हे खूप त्याच्यात तांत्रिक वगैरे मुद्दा आहे, तर ते काय तर ते बघावं आणि ते एक्झाम पुढे वगैरे करावं। आणि दुसरी सगळ्यात महत्वाची आहे सर कंबाईन। तर कंबाईनमध्ये सर आता 3 ते 4 लाख मुलं अभ्यास करतात सर। जागा निघाले 480, त्याच्यात पण आता हे मुलं PSIचे वगैरे ट्रेन घेऊन एवढं यवतमाळ, आता मी यवतमाळचा सर, यवतमाळ एवढ्या दुरून सर 400 ते 500 किलोमीटर गाव आहे, तेवढ्या दूर मी करण्यासाठी एवढ्या दूर आलो आहे सर। तर त्याच्यामध्ये बी आयोगाने 441 जागा राहून बी 216 जागा काढल्या आहे सर। तर विचार करा सर, हे म्हणजे कुठलाही तर निर्णय आहे सर। आणि दुसरी गोष्ट काय सर की जागावर म्हणजे झालं काय पाहिजे, तर आता बघा PSIचे 2900 ते 3000 जागा आता सर मागणीपत्र टाकलं होतं, तर एवढे जागा रिकामी जायचं। SRची जागा आहे, त्याच्यानंतर STIची जागा, ASOची जागा आहे सर। आणि दुसरं म्हणजे आयोगानं आता एक निर्णय चांगला घेतला होता 1 कट ऑफचं। आता विचार करा सर, 480 जागा आहे, 1 कट ऑफचं काय 6-7 हजार पोस्ट, तर ते काय अर्थ आहे का सर? 480 जागात 1 कट ऑफचं काय निर्णय? मग ते तुम्ही निर्णय कशासाठी केला सर? ते आमच्यासाठी केलाय ना, तर तो निर्णय कशासाठी चांगला असतो? जागा वाढ झाल्या तर माझं एकच म्हणणं आहे की एवढं विद्यार्थीचं तुम्ही आक्रोश बघू नका, तर तेवढं काही आयोगाने तुमच्या बाजूने निर्णय सकारात्मक निर्णय घ्यावा अशी तुमची बस तेवढीच विनंती आहे सर। हे आंदोलन केवळ परीक्षा पुढे ढकलण्यासाठी नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढा आहे। सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांचा संघर्ष आणि शासनाचं उत्तर यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत। तुम्हाला काय वाटतं, ही परीक्षा पुढे ढकलायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा इब्लिस।